Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आज मुंबईतील यशस्वी आमरण उपोषणानंतर अंतरवालीसाठी दाखल झाले। त्या ठिकाणी मराठा बांधवांनी जल्लोष केलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरंगेंनी मुंबईतील आझाद मैदानावर सुमारे 5 दिवस त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं आणि त्यांच्या मागण्यांना यश आलेलं आहे। सरकारने जरंगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या ज्या आहेत ते पूर्ण करत त्या संदर्भात शासन आदेश देखील जारी केलेला आहे। आपल्यासोबत मनोज जरंगे पाटलांचे सहकारी आहेत। त्याचबरोबर मनोज जरंगे पाटलांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे सरपंच म्हणजे जे अंतरवालीसाठी सरपंच आहे आपल्यासोबत ते आहे। त्यानंतर बद्रीनाथ तारक म्हणजे ज्यांना मनोज जरंगे पाटलांशी संपर्क साधण्याच्या पहिले त्यांना आधी बोलावं लागतं। आपल्यासोबत एकूणच जरंगे पाटलांचे सगळे सहकारी आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा काय सांगणार, कसा आनंद आहे आजचा? खूप मोठा आनंद आहे आम्हाला। आम्ही ज्यावेळेस 29 तारखेला ह्याच इथं मीटिंग घेतली होती याच ग्राउंडवरती, त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की बाबा हे जे आंदोलन आहे तर हे अंतरवालीमध्येच व्हायला पाहिजे आणि दादा आमची सगळ्या गावाच्या वतीने रिक्वेस्ट आहे। तर त्यावेळेस दादांनी आंदोलन दुसऱ्या गावी ठेवलं होतं, तर ते कॅन्सल करून गावाचं सगळ्यांची एक मागणी होती की आमच्या गावातच उपोषण दादांनी करावं आणि ते दादांनी त्या दिवशी इथं उपोषण केलं 29 तारखेला। आज त्याला 2 वर्ष होऊन गेले आणि त्याला आज यश मिळाले। खूप आनंद आहे। आपण जर बघितलं तुम्ही वारंवार जरंगे पाटलांच्या सोबत असतात, म्हणजे ज्यावेळेस जरंगे पाटलांचं उपोषण असतं तुम्ही असेल, बद्रीभाऊ असतील, आणखीन काही सहकारी असतील, ते सोबतच असतात, त्यांची काळजी घेत असतात। काय वाटतं, कसा अनुभव? नाही, काळजी तर सगळ्या गावांनीच घेतलेली आहे दादांची आणि सगळ्या गावांनीच म्हणताना येणार तसं पूर्ण महाराष्ट्राने काळजी घेतलेली आहे आणि दादांची काळजी घेणं हे सगळ्यांचं कर्तव्य होतं आणि ते सगळ्यांनी पार पाडलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी लाठीमार देखील झाला होता। तुम्ही या सगळ्या घटनांचा साक्षीदार राहिलेले आहेत, कसा अनुभव होता असा? नाही, तो अनुभव तर खूप वाईट होता। सगळेजण आमच्या आई बहिणी इथं एकदम मांडी घालून हरिपाठ करत होते आणि हरिपाठ करत असताना इथं पोलीस बंद होते आणि त्यांनी एकदम अचानकच लाठी हल्ला आणि आपले जे धुळीचे नळकंडे वगैरे आणि गोळीबार हे पण केलं होतं आणि त्यावेळेस भरपूर म्हणजे आमच्या वहिनीच होत्या निर्मलाताई, तर त्यांचं पूर्णपणे नाकाचं हाड पण मोडलं होतं आणि डोक्यामध्ये पण टाके पडले होते आणि हा विजूभाई आहे हा पण रक्ताच्या थरोळ्यात पडलेला होता। त्यावेळेस त्याला बाजूला घेऊन आणि त्यालाच नाही अखंड खूप लोक इथं पडलेले होते। सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये ज्याच्या परी ज्याला जसं घेता येईल त्यांनी त्यावेळेस ऍडमिट केलं। आपल्यासोबत विजूभाई तारक देखील आहे, ज्यांना अंतरवालीसाठी जो लाठीमार झाला त्यात ते जखमी झाले होते। त्यांच्या पत्नी देखील या घटनेत जखमी झाल्या होत्या। आपल्यासोबत ते देखील स्वतः आहेत। दादा काय सांगणार, तो अनुभवाचा आणि आजचा अनुभव कसा आहे? त्या दिवशीचा अनुभव अत्यंत वाईट होता, पण आजचं जर बघितलं तर सरकारने GR काढलेले आहेत, हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट, त्यामुळे त्याचा आम्हाला झालेल्या जखमा वेदना आम्ही विसरून गेलेलो आहेत आणि हा आनंद हा पूर्ण मराठ्यांसाठी, अखंड महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी आम्ही सगळेच गावकरी म्हणून आणि सगळेच व्यक्त करतो। दादा काय सांगणार की जरंगे पाटलांशी संपर्क साधण्यापूर्वी तुम्हाला बोलावं लागतं आणि तुम्ही नंतर मग तो संदेश जो काही मेसेज असेल तो पाठवण्यास सांगतात, कसा अनुभव होता? 2 वर्ष तुम्ही जरंगे पाटलांसोबत खांद्याला खांद्याला उभे राहिले। अनुभव सांगायचं झालं तर चढ उतार चालूच होता, कधी आनंद कधी दुःख, पण जे सरकारने आज आरक्षण दिलं त्यामध्ये सर्व अंतरवाली महाराष्ट्रातील मराठा समाज खूप खुश आहे, आनंदात आहे। तुम्ही देखील जरंगे पाटलांसोबत 2 वेळेस मुंबई दौरा केलेला आहे, कसा अनुभव होता तो जरंगे पाटलांसोबत राहणं, खाणं, त्यानंतर त्यांची काळजी घेणं, कसं वाटतं? तो अनुभव जर मनात म्हटलं तर खूप टेन्शन मध्ये असते त्या टायमाला सर्वच जण। पाटलांचं उपोषण म्हणजे कडक उपोषण असतं, उपोषणामध्ये त्यांची शिस्त आणि कुठलंही ते म्हणजे उपोषणात कडक म्हणजे कडकच उपोषण असतं, त्यामुळे सर्व टेन्शन मध्ये असतात त्या कालखंडात। आपल्यासोबत अन्य देखील काही सहकारी जरंगे पाटलांच्या, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा काय सांगणार, कसं वाटतं, कसा अनुभव? आज जो आनंद झालाय तो सांगायला तर गगनात मावत नाही, असा आज आनंद आता अंतरवाली सराटीला झालेला आहे आणि जे सर्व गावकऱ्यांनी देखील OBC बांधव असो कोणी असो सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं। पाटलांच्या आंदोलनाला सुद्धा त्यांनी भरपूर असं सहकार्य केलं, याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व मराठा बांधवांनी सुद्धा या ठिकाणी येऊन कुठलीही आंदोलनाला गालबोट लावला नाही अशी वागणूक अंतरवाली सराटीला दिली, याबद्दल सुद्धा मी सर्व मराठा बांधवांचे स्वागत करतो आणि आज इतका आनंद झाला की आज तो गगनात मावाना आनंद शब्दात सुद्धा सांगू शकत नाही, असे आज गावकऱ्याला आज आनंद झालेला आहे। निश्चित आपण या ठिकाणी पाहू शकतो हे अंतरवाली सराटी गावातील काही बांधव आणि मनोज जरंगे पाटलांचे विश्वासू सहकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलत आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन देखील एक बांधव आलेले आहेत। दादा काय सांगणार, कसा उत्साह आहे आजचा? 2 वर्षापासून लढा चालू आहे आपला, आज गुलाल उधळला। 2 वर्षापासून आज दादा लढत आहेत
आपण सर्व लढत आहोत आणि आजचा क्षण म्हणजे एकदम आनंदाचा क्षण नव्हता. निश्चित आपण या ठिकाणी पाहू शकतो की अंतरवाली सराटीमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत पुन्हा एकदा अंतरवाली सराटीचे सरपंच आहेत. दादा काय सांग? दादा एक हे सगळे जण आहेत तर हे फुलाचे शेतकरी आहेत आणि खूप झालं तर एक अर्धा एकर अशी यांची शेती आहे. तर त्यांनी 2 वर्षापासून आंतरवालीमध्ये किंवा कुठं बाहेर जेवढे काही फुलं लागतात फ्री ऑफ कॉस्ट आणि स्वतः येऊन पूर्णपणे डेकोरेशन करून दिलेलं आहे. म्हणजे एकदम ते म्हणतात ना की यांना पैसे कोण पुरत आहे, तर इथं येऊन आमच्याकडे सगळ्याचा हिशोब आहे. फक्त जो काही म्हणतोय ना जे काही पैसे पुरत आहे तर आमच्याकडे हिशोब आहे, फक्त हिशोबाला या म्हणा. म्हणजे सगळे स्वयंस्फूर्तीने आणि स्वतःच्या इच्छेने या ठिकाणी समोर आहे म्हणून म्हणलं की त्यांची भेट घ्या की त्यांनी आज पण निश्चित आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी येणारे बांधव हे स्वयंस्फूर्तीने येतात आणि या ठिकाणी आपलं योगदान करतात आणि जरंगे पाटलांना आपला पाठिंबा देतात आणि जरंगे पाटील ज्या पद्धतीने लढतात त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देतात. आपण जर पाहायला गेलं तर जरंगे पाटील आज अंतरवालीत दाखल झालेले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी मराठा बांधवांनी मोठं स्वागत केलेलं आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना, अंतरवाली सराटी.